एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता राज्य सरकारने 10,000 महिलांना रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी 90% रकमेची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पिंकी रिक्षा योजना सरकारने सुरू केली आहे। मात्र याची वयोमर्यादा 40 असल्याने नगरमधील अनेक महिला भगिनी इच्छुक असूनही याचा लाभ घेऊ शकत नाही। यासाठी आमदार संग्राम जगताप यांना शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, उपाध्यक्षा सुनीता वाल्लेकर, शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर, गणेश भोसले, सुरेखा वाकडे, शिल्पा पाचारणे, अपर्णा पालवे, राणी भाकरे, शीतल गाडे, सुनंदा कांबळे, रेणुका मिसाळ, आरती लोखंडे, संगीता अकोलकर, लता गायकवाड, शालिनी गाडे, सुनंदा शिरवाळे आदी उपस्थित होते। राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरांमध्ये महिलांसाठी गुलाबी रिक्षा योजना सुरू केली असून महिलांना ही रिक्षा विकत घेण्यासाठी राज्य सरकार अनुदान देणार आहे, तसेच अर्थसहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे। या योजनेअंतर्गत शहरातील वयवर्ष 18 ते 40 वयोगटातील ज्यांचे आर्थिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे। 18 ते 40 वयोगट वरून ती वयोमर्यादा 47 असावी अशी मागणी निवेदनात देण्यात आली असून या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून ही मागणी मान्य करून आणेल असे आश्वासन आमदार संग्रामभैया जगताप यांनी दिले। प्रतिनिधीसह महेश कांबळे, अहिल्यानगर। आज आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या ज्या महिला आहेत त्यांनी आज आदरणीय आमदार संग्रामभैया जगताप यांना एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा होता की राज्य सरकारने महिला बाल कल्याण विकास अंतर्गत ई पिंक रिक्षा या ज्या दिसत आहेत तर त्याच्यामुळं बऱ्याच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे, पण बाब असे होते की वयोमर्यादा फक्त 20 ते 40 या वयादरम्यानच लाभार्थ्यांना त्या रिक्षा मिळायच्या आणि 40च्या ज्या पुढच्या महिला आहेत तर त्या ह्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या। तर बऱ्याचशा महिला आमच्याकडे यायच्या, ज्या गरजू महिला आहेत, ज्या गरीब महिला आहेत त्या आमच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या की वयोमर्यादा जी आहे तर ती वाढून घ्यायला सांगा। नामदार आदितीताई तटकरे यांच्याकडं हे निवेदन आम्ही संग्रामभैया जगताप यांच्या माध्यमाने आम्ही आज महिला आघाडीने आम्ही दिलेलं आहे। जर असा जेआर जर बदलला, 50 पर्यंत जर वयोमर्यादा जर केली तर ज्या वंचित महिला आहेत, ज्या गोरगरीब महिला आहेत तर त्यांना स्वयंरोजगार पण मिळेल आणि त्या स्वतःच्या पायावर पण उभ्या राहतील। संग्रामभैया जगताप यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की लवकरात लवकर जे कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये आम्ही हा विषय मांडू। धन्यवाद। आणि अशी भाव आहे की आपण जर हा जेआर बदलला आमदार संग्रामभैया जगताप तर त्याचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील सगळ्या जिल्ह्यांमधील महिलांना हा लाभ मिळेल। धन्यवाद। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेधू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।